कांद्याच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय। आज नाशिकमध्ये काँग्रेसकडून नाफेड कांदा खरेदी केंद्रावर मोर्चा काढण्यात आलाय। हा मोर्चा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निघाला। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध व्यक्त केला। कांदा खरेदीत गैरव्यवहार होत असल्याचा काँग्रेसचा आरोप असून शेतकऱ्यांकडून थेट खरेदी न करता नाफेड व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करत असल्याचे आरोप करण्यात आले। तसेच खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं। या आंदोलनातून कांद्याला क्विंटल मागे 3000 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी करत हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाही असा आरोप सरकारवर केला। आणि 3000 रुपये हा भाव कांद्याला मिळालाच पाहिजे, हा प्रश्न कांद्याचा आहे। तसा शेतकरी इतर प्रश्नाचा सुद्धा आहे की छळवणूक चाललेली आहे। डबल उत्पन्न करून देणार होते तुम्ही, आणि तुम्ही निम्म उत्पन्न केलं शेतकऱ्याचं, त्याला आत्महत्या करायला भाग पाडतायत। अशा प्रकारचं जे वातावरण केंद्र सरकारमधून आणि राज्य सरकारमधून होतंय त्याचा निषेध करण्याकरता हे सगळे आम्ही एकत्र आलो। मोर्चामध्ये आपलं आंदोलन चालू आहे, पाऊस सुरू आहे, शेतकरी पावसात भिजताय आणि तुम्ही कांद्याची माळ घालून करतायत आंदोलन। आता असं आहे की ज्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आलेलो आहोत। पाऊस आमच्याकरता हवा असा असतो, पावसात तर आम्ही लागूनी करतो, पाऊस आमच्याकरता नवीन नाही। आमचा प्रश्न महत्वाचा आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत। आमचं आव्हान आहे की शेतकऱ्याकरता म्हणून काम करणारे जे आहेत त्यांनी याच्यामध्ये सामील झालं पाहिजे। न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।